कथा खऱ्या प्रेमाची भाग 1. सकाळची वेळ होती. आपल्या कथेची नायिका जान्हवी लवकर लवकर तिचं काम आटोपत होती. जान्हवी एक अतिशय सुंदर, सालस, समंजस, निरागस मुलगी. सुंदर लांबसडक सोनेरी केस, गोरापान रंग, सडपातळ बांधा. हसली तर गालावर खळी पडायची. पण त्या घरात तिला हसण्याची संधी खूप कमी मिळायची. काम झाल्याशिवाय तिला कॉलेजला जाण्याची परवानगीही मिळत नव्हती. पण आता या सगळ्याची तिला सवय झाली होती. ती रोज लवकर उठून किचनमध्ये जाऊन सर्वांसाठी नाश्ता तयार करत असे. नंतर जेवणाची तयारी करायची आणि नंतरच कॉलेजला जायची. असा तिच्या मामीचा नियमच होता आणि जर काम झालं नाही तर मग कॉलेजला जायला मिळायचं नाही. तिला अभ्यासाची खूप आवड होती. ती आता शेवटच्या वर्षाला होती. शेवटचे काही दिवस उरले होते. हवेहवेसे वाटणारे कॉलेजचे दिवस आता संपणार होते. 5 वर्षापूर्वी तिचं एक छोटंसं सुखी कुटुंब होतं. ती आणि तिचे आईबाबा. तिचे आईबाबा विशाखा आणि गणेशराव आपल्या एकुलत्या एका लेकीसाठी कष्ट करून पैसे मागे टाकत होते. त्यांनी आपल्या लेकीसाठी खूप सारी स्वप्न पाहिली होती. पण काळाच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. 5 वर्षापूर्वी जान्हवीचे आईवडील एका दुर्दैवी रोड अपघातामध्ये तिला कायमची सोडून देवाघरी गेले होते आणि जान्हवीची जबाबदारी तिच्या मामा मामीवर आली. मामीला जान्हवी आधीपासूनच पसंत नव्हती. त्याचं कारण होतं जान्हवीचं सौंदर्य. तिच्या सुंदरतेमुळे मामी शालू आणि मामी बहीण निया दोघीही तिच्यावर जळायच्या. निया जान्हवीबरोबरच कॉलेजमध्ये होती. जान्हवीपेक्षा 1 वर्षाने लहान. पण तिने कधीही जान्हवीला आपली बहीण मानलं नाही. ती नेहमीच तिला त्रास द्यायची. कॉलेजमध्येही सर्वांसमोर तिला नको नको ते बोलायची. स्वतः मेकअपचे थर चेहऱ्यावर लावायची. पण जान्हवी मेकअप विनाही सुंदर दिसते या गोष्टीचा तिला फार राग येत असे. जान्हवीचे मामा अनिल राऊत हे तिला फार काही बोलत नसे. पण ते बायकोला विरोधही करत नव्हते. त्यांनी फक्त समाजाला दाखवण्यासाठी जान्हवीला आपल्या घरी राहू दिले होते. पण प्रत्यक्षात जान्हवीचा दर्जा त्या घरात नोकरापेक्षा अधिक नव्हता. तिला दिवसभर घरातील सगळी कामं करावी लागत होती. कॉलेजलाही ते केवळ लोक नावं ठेवतील म्हणून पाठवत होते. जान्हवीच्या शिक्षणाचा खर्च तिच्या आईबाबांनी तिच्या नावे केलेल्या पैशातून होत होता. जान्हवीला खूप शिकून आयुष्यात काहीतरी बनण्याची इच्छा होती. पण आता तिच्यासाठी सगळं स्वप्नच झालं होतं. तिच्या मनात आपल्या मामा मामीविषयी अजिबात राग नव्हता. उलट तिला घरात ठेवून ते तिच्यावर उपकारच करत आहे असं तिला वाटायचं. पण खरं तर त्यांनी जान्हवीच्या आईबाबांनी ठेवलेल्या पैशातून बरीच रक्कम हडपली होती आणि जान्हवी त्या घरातील सगळी कामं हसतमुखाने करत होती. आज नेहमीप्रमाणे जान्हवी घरातील कामं पटपटा आवरून कॉलेजला जायला तयार झाली. पण इतक्यात शालू मामी तिथे आल्या. जान्हवी, हे काय? सगळ्या घरात कचरा पसरला आहे. तुला दिसत नाहीये का की हे कामसुद्धा मामीसाठी ठेवलं आहे? आधीच माझं डोकं ठणकतंय. तुला फक्त बाहेर पडायला कारण पाहिजे. आधी घर साफ कर आणि नंतर मगच कॉलेजला जा, हुकूम सोडत तिची मामी म्हणाली. हो मामी, मी लगेच साफ करते. रोज तिला अशा प्रकारे कॉलेजला जाताना अडथळे यायचे. तिने लगेच घर आवरलं. मामा आधीच कामावर गेलेले होते व निया तर केव्हाच कॉलेजला जाऊन पोहोचली होती. अभ्यासाशी तिचा काडीचा संबंध नव्हता. ती फक्त मौजमजा करण्यासाठी कॉलेजला जात असे. तिथेही जान्हवीला त्रास देण्याची संधी सोडत नव्हती. जान्हवीने गुलाबी रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता. मेकअप न करताही ती सुंदर दिसत होती. आज तिला उशीर झाला होता म्हणून ती पटपट पावलं टाकत होती. वाटेत मंदिर होते. तिने नेहमीप्रमाणे मंदिरात जाऊन दर्शन घेतले व ती परत निघाली. पायऱ्यांवरून उतरत असताना तिने पाहिले की एक वयस्कर बाई पायऱ्यांवरून उतरत होती. पण अचानक तिला चक्कर येऊन ती खाली कोसळणार तोच जान्हवीने प्रसंगावधान राखून तिला वेळीच पकडले. इतर लोकांच्या मदतीने तिला एका ठिकाणी खाली बसवले. तिला पाणी पाजून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. पाणी पिल्यानंतर तिला थोडं बरं वाटलं. त्या बाई चांगल्या घरातील दिसत होत्या. त्यांच्या अंगात महागडी साडी होती. इतक्यात एक ड्रायव्हर काका कार घेऊन आले. ती कार त्या बाईंचीच होती. जान्हवीने त्यांना व्यवस्थित कारमध्ये बसवले व स्वतःही त्यांच्यासोबत जाऊन त्यांना दवाखान्यात घेऊन गेली. त्यांना तिथे ॲडमिट केलं. तोपर्यंत ड्रायव्हर काकांनी त्यांच्या मुलाला फोन लावला होता व तो लगेच तिकडे यायला निघाला. आता त्यांचा मुलगा येणार म्हणून जान्हवीने त्या बाईंचा निरोप घेतला व ती कॉलेजला निघाली. जान्हवी नेहमीच कसलीही अपेक्षा न ठेवता इतरांना मदत करायची. त्यात तिला खूप समाधान वाटायचं. कॉलेजला पोहोचल्यावर तिला तिची मैत्रीण नेहा भेटली. हे काय जान्हवी, किती उशीर? आजही मामीने तुला कामाला जुंपलं होतं वाटतं, नेहा तक्रारीच्या सुरात म्हणाली.
नेहा असं काही नाही आहे. मी तुला सांगितलं ना, मी सगळं काम स्वतःच्या मर्जीने करते. तो विषय बदलून जान्हवीने तिला वाटेतला सगळा किस्सा सांगितला. बरं चल, आपलं लेक्चर चालू होईल आता. जान्हवीने हात धरून तिला क्लासकडे नेले. त्यांनी उर्वरित सगळी लेक्चर अटेंड केली आणि त्यानंतर जान्हवी लगेच घरी निघाली. तिला घरी जाऊन तिची कामे आवरायची होती. नंतर कॉलेजचा अभ्यास करायचा होता. घरी आल्यानंतर तिने तिची सगळी कामं आवरली आणि तिच्या रूममध्ये गेली. रूम म्हणून तिला अडगळीची खोली दिली होती. तिच्या सामानामध्ये तिचे काही कपडे आणि तिची पुस्तकं होती. घरात कुणीच तिच्याशी नीट बोलत नव्हतं. सगळे फक्त कामापुरतं तिच्याशी बोलायचे. कॉलेजमध्ये मात्र तिची जिवलग मैत्रीण नेहा होती. तिचे शिक्षकही तिचं कौतुक करायचे. ती खूप हुशार होती व नेहमी इतरांना मदत करायची. म्हणून विद्यार्थ्यांनाही तिच्याबद्दल आदर वाटायचा आणि तीच गोष्ट नियाला खटकायची. तिचा तो आठवडा असाच गेला. एक दिवस अभ्यास झाल्यावर ती किचनमध्ये गेली. सगळ्यांची जेवणं झाली होती. निया आपल्या रूममध्ये पसरली होती. मामा मामी हॉलमध्ये होते व कुठल्या तरी गहन विषयावर चर्चा करत होते. तिने उरलं सुरलं जेवण प्लेटमध्ये घेतलं आणि जेवण उरकल्यावर किचन आवरलं. ती आपल्या रूममध्ये जाणार इतक्यात मामाने तिला आवाज दिला, जान्हवी, उद्यापासून कॉलेजला जाऊ नकोस. हे ऐकून जान्हवीचा चेहरा उतरला. ती काही विचारणार इतक्यात मामा म्हणाले, तुला एक स्थळ सांगून आलं आहे म्हणून उद्या घरीच राहा. पण मामा, तिला पुढे काही बोलताच आलं नाही. मी तुझं मत नाही विचारलं. जे सांगितलं ते कर. आम्ही काय तुला आयुष्यभर सांभाळणार आहोत? मामा कडवटपणे म्हणाले. ते ऐकून जान्हवीचे डोळे भरून आले. हे बघ जान्हवी, त्या लोकांना मी होकार कळवला आहे. म्हणून तू आता जास्त नखरे न करता लग्नाला तयार हो. उगाच आम्हाला अडचणीत आणू नकोस. उद्या बघण्याच्या कार्यक्रमात थेट लग्नाची तारीख ठरवायची आहे. मी कोणत्याही प्रकारचे नाटकं सहन करणार नाही. लक्षात ठेव, मामा म्हणाले. फक्त मान हलवून ती आपल्या रूममध्ये आली. अंथरुणावर पडून तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. तिला समजत नव्हतं की काय करावं. असं अचानक लग्नाला कसं तयार व्हायचं? आज तिला आईबाबांची खूप आठवण येत होती. मामा मामी फक्त तिला घरातून बाहेर काढण्यासाठी कुणाशीही तिचं लग्न लावायला तयार झाले होते. आज तिचे आईबाबा असते तर तिला हे सगळं सहन करावं लागलं नसतं. रडत बऱ्याच वेळाने केव्हा तरी तिचा डोळा लागला. सकाळी ती नेहमीप्रमाणे लवकर उठली. घरातले सगळे काम आवरले. पाहुण्यांच्या आगमनाची तयारी केली. इतक्यात निया तिथे आली. मी ऐकले की तुला बघायला पाहुणे येणार आहेत. मला तर कीव येते त्या मुलाची. कितीही प्रयत्न केला तरी तू माझ्या इतकी सुंदर नाही दिसू शकत. त्यामुळे आईबाबा तुला कसे तरी कटवायचा प्रयत्न करत आहेत. माहीत नाही कोण आहे तो कमनशिबी मुलगा ज्याच्या गळ्यात तुला बांधलं जाणार आहे. असे म्हणून ती हसत निघून गेली. जान्हवीच्या चेहऱ्यावरून अश्रू ओघळले. इतक्यात मामीने तिला त्यांची एक साडी दिली व तिला तयार व्हायला सांगितलं. जान्हवी नाईलाजाने तयार झाली. तिने हलकासा मेकअप केला. त्या साध्या साडीतही ती खुलून दिसत होती. पण ती मनातून खूप घाबरलेली होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं. हे लग्न जमू नये अशी मनोमन प्रार्थना ती करत होती. इतक्यात एक कार घरासमोर येऊन थांबली. त्या कारमधून त्या बाई बाहेर आल्या ज्यांची जान्हवीने मंदिराबाहेर मदत केली होती. सोबत त्यांचे मिस्टर होते. जान्हवीला त्यांच्याकडे पाहून आश्चर्य वाटले. नमस्कार, मी विभा देशमुख आणि हे माझे मिस्टर अरुण देशमुख. माझा एकुलता एक मुलगा विकास देशमुखसाठी मला जान्हवी सून म्हणून हवी आहे. त्या मामा मामीकडे पाहून म्हणाल्या. खरं तर जान्हवीसाठी इतक्या मोठ्या उद्योगपतींच्या घरचं स्थळ आलं आहे यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. आधी त्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती. त्यांना काय बोलावं ते सुचेना. शेवटी पाहुण्यांचा आदरातिथ्य केल्यावर जान्हवीला बाहेर बोलवण्यात आलं. विभाताईने तिला स्वतःजवळ बसवलं. जान्हवी, त्या दिवशी अनोळखी असूनही तू माझी मदत केलीस. तू नसतीस तर मी नक्कीच खाली पडले असते. तू खरंच खूप चांगली मुलगी आहेस आणि अशीच गुणी मुलगी मला माझी सून म्हणून हवी होती. तू माझ्या मुलाशी लग्न करशील का? क्रमशः. काय असेल जान्हवीचं उत्तर? कसं असेल जान्हवीचं आणि विकासचं नातं? बघूया पुढील भागात. तोपर्यंत कथेला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.